नांदेडमध्ये अपहरण झालेल्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांची 4 तासांनंतर सुटका। गौरव कोटगिरेंना सुटकेनंतर पोलिसांशी त्यांचा संपर्क, तर कोटगिरेंचं 7 ते 8 जणांनी केलं होतं अपहरण। अपहरण झालेल्या गौरव कोटगिरेंनी अज्ञाताविरोधात दिली तक्रार। अपहरणकर्त्यांनी धमकी दिल्याच्या विरोधात फिर्याद। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत, तर टाटा कंपनीच्या ग्रीडमध्ये झालेला बिघाड सध्या दुरुस्त। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी कामांसाठी विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक असणार। नागपूर वर्धा मार्गे आता 17 आणि 18 डिसेंबरला धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द। सिंदी रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचं काम सुरू असल्यामुळे 2 दिवस ब्लॉक असणार। काश्मीरच्या मैदानी भागामध्ये झालेल्या हिमवृष्टीनंतर आता खोऱ्यातील किमान तापमानात घसरण। अनेक भागामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। केंद्रीय आयोग हे मंत्रालयाकडून देशात 13,750 MBBS अभ्यासक्रमाच्या जागा वाढवणार। दरवर्षी जवळपास 15,000 जागा निर्माण करण्याचं आरोग्य मंत्रालयाचं ध्येय। सातारा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा जामीन अर्ज फेटाळला। लाच प्रकरणाच्या आरोपातून केला होता अटकपूर्व जामीन अर्ज। सोयाबीन, मूग आणि उडीदाच्या हमी भावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ। डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार। राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा।